सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 146 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता तो एजंट अर्जुनच्या केबिनमध्ये आला आणि म्हणाला, मे आय कम इन सर. अर्जुनने तिकडे न बघताच तोंडाला लावलेला पाण्याचा ग्लास खाली ठेवून उजव्या हाताची 2 बोटं वर केली आणि 2 वेळा मागे पुढे करत त्याला आत येण्याचा इशारा केला. तो आत आला आणि अर्जुनने पुन्हा लँडलाईन फोन उचलून कानाला लावत 2 कॉपी शार्प आफ्टर 2 मिनिट असं म्हणून फोन ठेवला. आणि त्या एजंटला वाटलं की आता अर्जुन सर त्याचाच पाहुणचार करत असणार, त्यांच्या इतक्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा. म्हणून तो म्हणाला, अर्जुन सर, अहो कॉपी वगैरे कशाला हवी, तुमची तर वेळ मिळाली 2 मिनिट तेच खूप आहे. आणि अर्जुन एक भुवई उचलून म्हणाला, 1 मिनिट 50 सेकंद. तो एजंट चक्रावून म्हणाला, व्हॉट, काय सर? आणि अर्जुन त्याच्या ब्लेझरचं बटन काढत म्हणाला, 1 मिनिट 50 सेकंद इतकाच वेळ आहे तुमच्याकडे, कारण हे सगळं बोलण्यात तुम्ही 10 सेकंद वाया घालवले आणि आता आणखीन बोलाल तर तुमचाच वेळ वाया जाईल. सो कम ऑन द पॉईंट अँड शूट. तसा तो एजंट गडबडला आणि आता त्याला 1 मिनिट 50 सेकंदात त्याचं म्हणणं मांडायचं होतं. तो म्हणाला, सर, मिस्टर MD खन्ना यांनी मला पाठवलं आहे. खन्ना इंडस्ट्रीचे ओनर. आणि हे नाव ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि अर्जुन काहीच नाही बोलला. तो एजंट म्हणाला, सर, त्यांनी तुमच्यासाठी खास ही मिठाई पाठवलेली आहे. तसं अर्जुननं त्या बॉक्सकडे तिरका कटाक्ष टाकला आणि त्याने तो बॉक्स अर्जुनसमोर ओपन केला तर त्याच्यामध्ये नोटांचे पुडके होते. आणि हे पाहून अर्जुनचं डोकं सरकलं आणि तो एजंट पुढे म्हणाला, तर त्यांची अशी इच्छा आहे की या मंथ एंडला होणाऱ्या बोर्ड ऑफ असोसिएशनच्या मीटिंगमध्ये तुम्ही त्यांच्या कंपनीचं प्रपोजल अप्रूव्हल करण्यासाठी रिकमेंड करावं. तुम्ही जर त्यांची शिफारस केली तर कोणीच आक्षेप घेणार नाही आणि ते प्रपोजल अप्रूव्ह झाल्यावर याच्याहीपेक्षा कित्येक पटीने जास्त मिठाई मिळेल असा त्यांचा निरोप आहे. असं म्हणून तो एजंट हसत हसत त्याच्यासमोर तो बॉक्स सरकवतो. आता अर्जुन हाताची घडी घालून शांतपणे सगळं ऐकत होता, कारण त्याची 2 मिनिटं अजून संपली नव्हती. आणि तो एजंट पुढे म्हणाला, आणि सर, मिस्टर खन्नांनी तुमच्याशी मैत्रीचा हात पुढे केला आहे. जर त्यांचं हे प्रपोजल अप्रूव्ह झालं तर ते तुम्हाला आणखीन बरीच काही मदत करतील, जी तुम्ही सांगाल ती. आता तो एजंट आणखीन पुढे काय बोलणार इतक्यात अर्जुननं त्याच्या रिस्ट वॉचमध्ये पाहिलं आणि त्याची 2 मिनिटं संपली होती. आणि अर्जुननं टेबलवर जोरात त्याचा हात आपटला, इतक्या जोरात की अर्ध्याच्या खाली पाण्याने भरलेला ग्लाससुद्धा उचंबळून टेबलवर पाणी सांडलं. आणि अर्जुन धारदार आवाजात त्याच्यावर नजर रोखून म्हणाला, युअर टाईम इज अप. आता अर्जुन चिडून एका एका शब्दावर जोर देत बोलत होता, नाव शट अप, जस्ट शट अप, अँड नाव लिसन टू मी, गेट आउट फ्रॉम हिअर, हाऊ डेअर यू. आणि जाऊन MD खन्नाला सांग की त्याने ही गोष्ट करून खूप मोठी चूक केली आहे. आता त्याच्या नवीन कंपनीचं प्रपोजल अप्रूव्हल तर होणारच नाही, पण त्याच्या ज्या कंपन्या ऑलरेडी सुरू आहेत त्यांचीसुद्धा चौकशी होणार. दॅट्स माय प्रॉमिस, अर्जुन प्रॉमिस. आणि त्याला सांग, माझा मित्र होण्याच्या फंदात पडण्यापेक्षा शत्रू हो, कारण ते सोपं आहे, पण माझं मित्र होणं अवघड आहे. कारण नुकताच माझा एक शत्रू कमी झाला आहे, त्याची जबाब तू भरून काढ असं सांग त्याला. तिथं तुला संधी आहे. नाव गेट लॉस्ट. आणि तो एजंट घाबरला आणि त्यानं अर्जुनचा हा ॲटिट्यूड आणि कॉन्फिडन्स पाहून एक आवंडा गिळून पुढे म्हणाला, पण अर्जुन सर, यात तुमचाही फायदा आहे, ते तुम्हालाही मालामाल करतील. पुन्हा एकदा नीट विचार करा. आणि अर्जुन पुन्हा खूप जोरात ओरडला, व्हॉट यू मीन रास्कल, आय डोंट नीड एनी सपोर्ट. यू मीन टू से मी स्वतःला विकावं आणि चुकीच्या गोष्टींना साथ द्यावी? नो, इट्स इम्पॉसिबल. आता त्याच्या सगळ्या चुकीच्या गोष्टी बाहेर येतील, कारण हे करून मला विकत घेण्याचा प्रयत्न करून तो चुकला आणि माझ्याकडे चुकीला माफी नाही. आणि अर्जुनचा चढलेला आवाज ऐकून अतुल धावत आत आला. अर्जुन चिडला म्हणून अर्जुन चिडून म्हणाला, अतुल, या बास्टर्डला बाहेर काढ, राईट नाव. याला धक्के देऊन बाहेर काढ, आत्ताच्या आत्ता.
आणि अतुल म्हणाला, ओके सर ओके. असं म्हणून त्यानं त्या एजंटला, प्लीज गेट आउट फ्रॉम हिअर, बाहेर या तुम्ही, असं म्हणून बाहेर काढायला लागला. आणि अर्जुन तशाच चिडलेल्या आवाजात म्हणाला, 1 मिनिट, हे काय आहे ते उचल आणि तुझ्या त्या MD खन्नाच्या तोंडावर फेकून मार. आणि सांग त्याला, अर्जुन इतका चीप नाही की कोणीही त्याचं इमान विकत घेऊ शकतो. माझी किंमत करतो का तो? हाऊ डेअर हिम. त्याची हिंमत कशी झाली? माझं रक्त ऑनेस्ट आहे, बिकॉज आय एम सन ऑफ माय फादर. हा मेसेज दे माझा त्याला. नाव गेट आउट. आता तो एजंट गेला आणि अतुलने पिऊनला बोलावलं आणि टेबलवर सांडलेलं पाणी पुसायला लावलं. पिऊन घाबरत घाबरत आला. त्यानं टेबल स्वच्छ केला आणि गुपचूप निघून गेला. आता अर्जुननं त्याचं ब्लेझर काढलं आणि पुन्हा टेबलवर आपटलं. टाई सैल केली, शर्टच्या मागे मुडपल्या आणि एक हात कमरेवर एक हात डोक्यावर ठेवून तो डोकं चोळत होता. त्याचं डोकं आता दुखायला लागलं होतं. इतक्यात कुणाल घाबरतच आत आला आणि दरवाजातून म्हणाला, मे आय कम इन अर्जुन. आणि अर्जुन आता हे विसरूनच गेला होता की कुणाल त्याच्यासोबत आला आहे. आणि अर्जुन तसाच वर कोण आहे हे न बघताच मोठ्याने म्हणाला, नो, आय डोंट वॉन्ट मीट एनी मोर. आता मला कोणालाही भेटायची इच्छा नाही. नाव लिव्ह मी. आणि अतुल, पुढच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल कर. पुढचं शेड्यूल बनव. आता अतुल हळूच म्हणाला, सर, कुणाल सर आहेत. आणि अर्जुनने झटदिशी डोळे उघडले आणि बारीक ओशाळलेल्या आवाजात म्हणाला, ओ कुणाल, कम इन. तुला परमिशन घ्यायची काय गरज आहे कुणाल? प्लीज कम, हॅव अ सीट. असं म्हणून अर्जुनने समोरच्या खुर्चीकडे इशारा केला आणि स्वतःही पाठीमागे रेलून त्याच्या खुर्चीत बसला. आणि त्याची कॉफी आली. आता पिऊननं कॉफी टेबलवर ठेवली. अर्जुनचं टेबलवर पडलेलं ब्लेझर उचललं आणि बाजूला ठेवलं. आणि आता स्वतःची कॉफी घेऊन म्हणाला, कुणाल, कॉफी घे. आता कुणालनंही कॉफीचा मग उचलला आणि विचारलं, अर्जुन, व्हॉट हॅपन? कोण होता तो? तू इतका का चिडलास त्याच्यावर? आणि काय म्हणाला तो? आणि अर्जुन म्हणाला, कुणाल, दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. तू माहिती करून काय करणार आहेस? बेटर वे, तू कॉफी एन्जॉय कर. घे, थंड होते. आता अर्जुन सरांसारखा हाडाचा बिझनेसमन त्यांच्या बिझनेसमधल्या गोष्टी स्वतःच्या बायकोला सुद्धा सांगत नाहीत. मग त्यांच्या साल्याला कशाला सांगतील? आणि कुणाल बिचारा साधा भोळा थोबाडीत मारल्यासारखा शांत बसला आणि मनात म्हणाला, या पिसाळलेल्या धूमकेतूला आपुलकीने काही विचारायची सुद्धा सोय नाही. स्वतःला खूपच 30 मार खान समजतो. आता काय चुकलं माझं? त्याची काळजी वाटली म्हणून विचारत होतो ना मी. आणि केली थोडीशी माहिती शेअर एखाद्याशी तर काही बिघडलं असतं का? आणि अर्जुननं कॉफी तोंडाला लावली आणि त्यानं चिडून पुन्हा पिऊनला हाक मारली आणि म्हणाला, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? ही काय कॉफी आहे? तूच पिऊन बघ, पी. इतकी थंड कॉफी आणतात का? आणि कुणाल मनात म्हणाला, कॉफी तर ठीक आहे आणि कडकसुद्धा आहे. आता याच्या घशात उकळलेली कॉफी ओतायची होती की काय? किती त्रास देतो यार हा स्टाफला त्याच्या, जसा घरी तन्वीला देतो. याचे नखरे झेलून झेलून सगळे हैराण होत असतील. याला नॉर्मल राहताच येत नाही का? अँग्री बर्ड्स कुठला. जरा चांगला वाटला की लगेच तिरका वागतो, काहीतरी उलटसुलट बोलतो आणि चिडून मूड ऑफ करून टाकतो समोरच्याचा. आणि अर्जुन कुणालला म्हणाला, कुणाल, लेट्स गो. चल घरी निघूया. मी पुढच्या मीटिंग कॅन्सल केल्या आहेत. तसा कुणाल उठला आणि अर्जुन त्याला म्हणाला, कुणाल, तू बाहेर माझी वाट बघ. आय विल कम इन जस्ट फ्यू मिनिट. मग अर्जुन अतुलला म्हणाला, अतुल हरी अप, क्विकली. मला त्या MD खन्नाची सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे. इमिजिएटली. लवकरात लवकर सगळी माहिती काढ त्याची. अतुल म्हणाला, बट सर. आणि अर्जुन म्हणाला, राईट नाव यू मे गो. अतुल म्हणाला, येस सर, करतो. आणि अतुल पुढची मीटिंग कॅन्सल करतो आणि याच कामाला लागतो. आता अतुल खरं तर चिंतित झालेला असतो, कारण हे भलतंच काम आता अर्जुनने डोक्यावर घेतलं होतं. आधीच त्याचा वर्कलोड खूप होता. नुकतीच त्यानं त्याच्या ऑफिसमध्ये नवीन एम्प्लॉई भरती केली होती आणि तो काम वाढवून ठेवत होता. बरं, यामुळे त्याचं नाव होईल, प्रसिद्धी मिळेल, पण ते तर ऑलरेडी होतंच त्याच्याकडं. फायदा तर नाहीच होणार, पण शत्रू तेवढे वाढणार होते. अर्जुनच्या प्रामाणिक सडेतोड स्वभावामुळे तन्वीला जी भीती वाटत होती ती खरी ठरत होती. अतुलच्या हे लक्षात येत होतं, पण
त्याचं अर्जुन ऐकणार नव्हता. आता त्यानं तन्वीचंही ऐकलं नव्हतं, पण त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले होते. आपलं झालं थोडं आणि व्यायानं धाडलं घोडं अशी अवस्था झाली होती. पण आता तन्वीच्या कानावर हा सगळा मॅटर घालणं गरजेचं आहे असं अतुलला वाटलं, कारण तीच अर्जुन सरांना समजावून सांगू शकते. मग अर्जुन पाठीमागून आला तर कुणाल आधीच ड्रायव्हरची सीट पकडून बसला होता. कारण अर्जुन चिडला होता, मला सुखरूप घरी जायचं आहे, आजच बाप होणार आहे ही गुड न्यूज कळली आहे. आणि या धूमकेतूच्या हातात स्टेअरिंग पडण्याआधी त्यानं ती काबीज केली. आणि अर्जुननं त्याला तशा अवस्थेत पाहिलं, स्टेअरिंग छातीशी कवटाळून बसलेला, आणि तो खूप हसायला लागला. मग लंचसाठी तन्वीचे फोन येत होते. अर्जुन, वेअर आर यू बेबी, आम्ही वाट बघतोय. अर्जुन म्हणाला, तनू जस्ट 30 मिनिट्स बेबी प्लीज, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि कुणालला म्हणाला, कुणाल धिस वे, या रस्त्यानं चल, लवकर पोहोचू, शॉर्टकट आहे. आणि कुणालने तिकडे गाडी वळवली. आता तो रस्ता अरुंद होता, जेमतेम एक गाडी मावणारा. फक्त 200 मीटर अंतरच होतं. ते पार केलं की हायवे लागतो. कुणालची गाडी निम्मा रस्ता पार करून आधी आली होती आणि तरीही एक ब्लॅक कार समोरून आली. ब्लॅक काचा असलेली, बाहेरून आतलं काही दिसत नव्हतं, आतून मात्र बाहेरचं सगळं दिसत होतं. कुणालची गाडी बघूनही मुद्दाम केल्यासारखं केलं त्या ड्रायव्हरनं. आणि कुणाल हॉर्न देत त्याला सांगत होता की पुढे येऊ नको, पण तो ऐकत नव्हता आणि कुणालने ब्रेक मारला. कुणाल म्हणाला, एक्सक्यूज मी, तुमची कार मागे घ्या, आम्हाला जाऊ द्या. तुम्ही मागे घेऊ शकता. आता कुणालच्या गाडीमागे इतरही गाड्या होत्या, पण समोरचा ड्रायव्हर त्यालाच हात बाहेर काढून मागे जाण्याचा इशारा करत होता की तूच मागे जा. अर्जुन म्हणाला, कुणाल. तसा कुणाल घाबरून म्हणाला, अर्जुन प्लीज, आय कॅन हँडल दिस सिच्युएशन, तू चिडू नकोस, मी आहे ना. आणि अर्जुनने हाताची घडी घातली. आता पुन्हा तेच सुरू झालं. तो ड्रायव्हर खूप मस्तीवान वाटत होता. कुणाल खाली उतरून त्याच्याशी बोलून पण आला. त्यानं फक्त थोडी काच खाली घेतली, फार ॲटिट्यूड आणि रूडली कुणालकडे काळ्या गॉगलमधून पाहिलं आणि म्हणाला, तू तुझी गाडी मागे घे, मी हलणार नाही. कुणाल म्हणाला, अहो तुम्ही मुद्दाम आला आहात, माझी गाडी पाहूनसुद्धा. दिस इज नॉट फेअर. तो माणूस कसनूसं विचित्र हसून म्हणाला, यस, मी आलो आहे मुद्दाम, बोल काय करशील. तुला जर घाई असेल जायची तर तू तुझी गाडी रिव्हर्स घे. कुणाल म्हणाला, अहो माझ्या गाडीच्या मागे काही गाड्या आहेत, मी कसं जाऊ मागे. तो म्हणाला, मग मला रिक्वेस्ट करण्यापेक्षा तू त्यांनाच रिक्वेस्ट कर आणि तुम्ही सगळेजण गाडी मागे घ्या, आधी मीच जाणार. आता कुणाल गप्प बसला आणि मनात म्हणाला, आता काय करू. तो तोंड पाडून परत आला आणि गाडीत बसला. हाताची घडी घातलेला अर्जुन म्हणाला, व्हॉट हॅपन कुणाल, झालं बोलून. कुणाल म्हणाला, हो. मग अर्जुन म्हणाला, तुझा चेहराच सांगतोय, बात नाही बनी. कुणाल म्हणाला, हो, तो ऐकत नाही, तो आपल्यालाच गाडी मागे घ्यायला सांगत आहे. आणि अर्जुन शांतपणे म्हणाला, ओके कुणाल इथे ये, मी बघतो काय करायचं ते. आणि आता कुणाल अर्जुनच्या जागी आणि अर्जुन ड्रायव्हर सीटवर आला आणि अर्जुननं ॲक्सिलेटरवर पाय ठेवला. जोरजोरात गाडी रेस करू लागला आणि त्याचे डोळे लाल झाले होते. तसा कुणाल घाबरला आणि म्हणाला, अर्जुन हे तू काय करतोस. अर्जुन तसंच पुढे नजर फेकत म्हणाला, लातो के भूत बातों से नहीं मानते, ये कहावत तो सुनी होगी ना आपने साले साहब. कुणाल म्हणाला, अर्जुन मी ऐकली आहे ती, पण आता तुझ्या डोक्यात काय आहे. अर्जुन शांत पण करड्या आवाजात म्हणाला, अटॅक. कुणाल म्हणाला, अर्जुन नको, मला भीती वाटते. अर्जुन म्हणाला, मी एकदा तुझं ऐकून शांत बसलो होतो ना, आता तू शांत राहा. आता त्याच्या गाडीचा आवाज खूप जास्त येत होता. अर्जुनच्या पाठीमागची माणसं गाडीतून खाली उतरून त्याला बघायला आली की आता तो काय करतोय. समोरच्या ब्लॅक कारमधला ड्रायव्हरसुद्धा ते सगळं दृश्य पाहत होता आणि अर्जुनची रेस होणारी गाडी पाहून त्याची थोडी चलबिचल सुरू झाली आणि तो घाबरला आणि अर्जुनने त्याची गाडी पुढे घेतली इतक्या फास्ट आणि कुणालने सीट बेल्ट पकडून डोळे झाकून घेतले. आता मरणार असं वाटत होतं त्याला. उगाच ह्याच्यासोबत आलो आणि आता अर्जुन समोरची गाडी ठोकणार असं त्याला वाटलं. गाडी खूप जवळ आली तसा कुणाल ओरडला आणि त्या ब्लॅक कार ड्रायव्हरने त्याची कार काही सेकंदातच मागे घेतली आणि अर्जुनची कार तशीच वेगात पुढे गेली आणि हायवेला लागली.
दोन्ही कारची धडक होता होता राहिली आणि तो ब्लॅक कारवाला गाडीतून खाली उतरला आणि गॉगल काढून अर्जुनच्या गाडीकडे बघून त्याने हाताच्या मुठी आवळला आणि फार रागाने म्हणाला, सी यू सून अर्जुन देसाई. आणि इकडे कुणाल अजूनही घाबरून डोळे झाकूनच बसला होता. अर्जुनने त्याच्या खांद्यावर टॅप केलं आणि त्याने डोळे उघडले आणि म्हणाला, हे काय, आपण कुठे आहोत? आणि अर्जुन म्हणाला, स्वर्गात. आणि खूप हसायला लागला. आणि घरी गेल्यावर कुणाल बेडरूममध्ये गेला. तन्वी, आर्यन आणि रिया तिथेच होते. आणि तन्वी म्हणाली, कुणाल, अर्जुन कुठे आहे? आणि कुणालने सरळ तन्वीच्या पायावर लोटांगण घातलं. रिया आणि तन्वी शॉक झाल्या. तन्वी म्हणाली, अरे काय झालं कुणाल, असं का करतोस? आणि कुणाल म्हणाला, त्या आगीच्या झाडाला कशी सांभाळते तू, म्हणून माझ्याकडून तुला ही सगळ्यात बेस्ट कॉम्प्लिमेंट. खुश, काय माणूस आहे. आज तो जान निकलते निकलते रह गई.